काय झालंय आतापर्यंत आपलं जेनकिन्स मध्ये? हा, आपण फुल स्टेज बघितली आहे. फुल स्टेज मध्ये आपण गिट वरून काय करतोय, गिटहब वरनं सोर्स कोड पुल करतोय. त्यानंतर आपण सेकंड स्टेज मध्ये काय बघितलंय, मेवन बघितलंय. आणि मेवनचं इन्स्टॉलेशन, मेवन कशा पद्धतीने काम करतं ते सगळं आपल्याला डिस्कस झालेलं आहे. क्लिअर आहे. आता आपल्याला थर्ड स्टेज वर जायचं आहे. थर्ड स्टेज म्हणजे कोणती स्टेज? टेस्टवाली स्टेज. ठीक आहे. तर यासाठी जो आपण टूल यूज करतो तो टूल यूज करतोय सोनार क्यूब. कुठला पण यूज करू शकता तुम्ही. सेलेनियम तुम्ही ऐकलं असेल तो पण यूज करू शकता. बट येस आय एम अवेअर विथ आय एम गोइंग विथ व्हॉट, सोनार क्यूब. तर सोनार क्यूब काय आहे? तर सोनार क्यूब आहे एक टेस्टिंग टूल. कशासाठी यूज केलं जातं? टेस्टिंग पर्पज साठी. तुमचा जो पॅकेज क्रिएट होतो त्या पॅकेजमध्ये काही इश्यू आहेत, काही बग्स आहेत. जर कोड खूप जास्त लांब असेल तर त्याला शॉर्ट कसं करायचं तो पूर्ण सजेशन तुम्हाला देतो की ते जे इश्यूज आहेत ते तुम्ही सॉल्व्ह कसे करू शकता. ठीक आहे. तुमच्या पॅकेजमध्ये असलेले प्रत्येक इश्यूज तो तुम्हाला आयडेंटिफाय करून देतो. त्यासाठीच आपल्याला सोनार क्यूब यूज करायचा. तर सिम्पली इथे जर तुम्ही याबद्दल इन्फॉर्मेशन घेतो म्हटलं तर काय होईल? हा yes, Sonar Cube. Sonar Cube is an open source static code analysis platform developed by Sonar. काय आहे हा? कोड अनालिसिस प्लॅटफॉर्म और टेस्टिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप्ड बाय सोनार. सोनार ही कंपनीचं नाव आहे. इट स्कॅन्स सोर्स कोड टू डिटेक्ट इश्यूज लाईक बग्स, vulnerabilities, code smells over 35 प्रोग्रामिंग लँग्वेजेस. 35 प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजेसला हा सपोर्ट करतो. कोड मध्ये बग्स असेल किंवा कोडची स्मेल मीन्स व्हॉट, त्याची लेंथ. ठीक आहे. त्याची लेंथ जर जास्त असेल तर त्याला तुम्ही रिड्यूस कसं करू शकता, कोणते कॉम्बिनेशन यूज करू शकता, ह्या सगळ्या टर्म्स तो तुम्हाला इथे दाखवणार. आणि देन त्यानंतर तुम्ही तुमच्या कोडला करेक्ट करणार. आपण नाही करणार, डेव्हलपर करणार. बट आपण डेव्हलपरला ऍटलीस्ट रिक्वेस्ट जायला पाहिजे. ठीक आहे. पण हा डेव्हलपर साइडचाच टूल आहे. ते त्यांना पॅकेज क्रिएट केल्यानंतर त्यांना काय करावं लागतं? टेस्टिंग करून बघावं लागतं. टेस्टिंग केल्यानंतरच तो पॅकेज ऍक्च्युअली डेव्हलपमेंट टीम कडून ऑपरेशन टीम कडे जातो. टेस्टिंग झाल्यानंतरच. क्लिअर आहे? ओके. सो हिअर इज द बेसिक अबाउट सोनार क्यूब. ठीक आहे. तर आता हा सोनार क्यूब आहे कशासाठी, कोणत्या, बघा इथे दिलेला आहे प्रोग्रामिंग लँग्वेज जावा. जावावर स्पेसिफिकली यूज होतो. डेव्हलप केलेला आहे कोणाने? सोनार कंपनीने. कधी आलेला आहे? 2006च्या आसपास. ठीक आहे. सो सिम्पली आपल्याला याबद्दल आता आणखी इन डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. इन डिटेल मीन्स की जे प्रॉपर आपल्या डेव्हऑप्स इंजिनियर साठी आवश्यक आहे ते, की सोनार क्यूब काम करतो कसा. ठीक आहे. तर सोनार क्यूबची काही डॉक्युमेंटेशन आपण बघू. तर हा हे सोनार क्यूबचा ऑफिशियल डॉक्युमेंटेशन सेक्शन, ज्यामध्ये तुम्ही बघणार काय, सोनार क्यूब ऍक्च्युअली त्याची प्रीरिक्विजिशन्स काय आहे आणि त्याला इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि तो काम कसा करतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसेल इंट्रोडक्शन पोर्शन, देन त्यानंतर सर्व कंपोनंट्स. इंट्रोडक्शन्स मध्ये तुम्ही इन्स्टॉल वगैरे वगैरे भरपूर साऱ्या टर्म्स इथे तुम्हाला दिसेल. देन त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ऍक्च्युली हा काम करतो कसा. ठीक आहे. तर टूल समजला कशासाठी यूज करणार. ठीक आहे. तर येथे सोनार क्यूबला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे, त्याच्यावर काम करायचं, तर तो काम कसा करणार ते बघू. तर या डॉक्युमेंटेशन्स मध्ये बघा, ओव्हरव्ह्यू of Java processes run by SonarCube service and SonarCube server databases. ठीक आहे. तर याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, तर सर्वात आधी वेब ब्राउझर तुमच्याकडे असला पाहिजे. इलास्टिक सर्च. इलास्टिक कशासाठी असते हे इलास्टिक सर्च, तर तुमच्या मॅनेज अँड इंडेक्स कॉपी ऑफ दी डेटाबेस. इट मीन्स लाईक कॅप्चर करणे. सर्च एन्व्हायरमेंट जो आपला असतो ना, सर्च एन्व्हायरमेंट, सर्चिंग नॉर्मली आपण काय करतो, भरपूर साऱ्या डेटामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी सर्च करत असतो. तर ते काम कोण करणार इथे? इलास्टिक सर्च. अँड देन त्यानंतर आपल्याकडे असेल कम्प्युट इंजिन. काय असणार? कम्प्युट इंजिन. ओके. आणि कम्प्युट इंजिन करतो काय, तर तुमच्या पूर्ण डेटाला प्रोसेस करतो. काय करणार? तुमच्या पूर्ण डेटाला प्रोसेस करणार.
तर इट इज अ चार्ज is in charge of processing code analysis reports and saving them into the SonarCube server database. तर दोन कंपोनेंट्स मेजर तुम्हाला इथे दिसेल, डेटाबेस आणि कम्प्यूट इंजिन. थर्ड वन इलास्टिक सर्च. ठीक आहे, आणि एक लास्ट मध्ये काय पाहिजे, वेब ब्राउझर पाहिजे. असे 4 कंपोनेंट्स आपल्याकडे असले पाहिजे. त्याने डायग्राम दिलेली असणार आहे, खाली आपण बघूच. आणखी काय दिलेलं आहे, अवेलेबिलिटी ऑफ दिस प्रोसेसेस. ठीक आहे, काय करतो तर SonarCube डेटाबेस इज यूज टू स्टोअर द फॉलोइंग्स. 4 कंपोनेंट समजले, डेटाबेस असणार, इलास्टिक सर्च असणार, कम्प्यूट इंजिन असणार त्यामध्ये, ठीक आहे, आणि वेब सर्व्हर असणार. क्लिअर. तर SonarCube डेटाबेस मध्ये काय असणार हे बघून घ्या. तर तो काय करतोय, मॅट्रिक्स अँड इश्यूज ऑफ कोड क्वालिटी अँड सिक्युरिटी जनरेटेड ड्युरिंग कोड स्कॅन. स्कॅन करताना जे काही इश्यूज येत आहेत कोड क्वालिटी रिलेटेड, ते सगळे तो काय करत जाणार आहे, स्टोअर करत जाणार. कळलं. एकदम बेसिक आहे, आपण नॉर्मल बघणार आहोत इथे, आणि त्यानंतर याला इन्स्टॉल करणार आणि त्यानंतर यावर काम करून बघणार. तर त्याआधी आपल्याला काही थोडेसे पॉइंट्स माहित असायला पाहिजे, तेच आपण इथे बघतोय. क्लिअर आहे. ओके. तर डेटाबेस वाली टर्म्स काय काय करणार आहे हे समजलं इथे. इन्स्टन्स कॉन्फिगरेशन, SonarCube सर्व्हर इन्स्टन्स कॉन्फिगरेशन स्टोअर करून ठेवणार. रिपोर्ट्स जॉब क्यू दॅट इज पॉप्युलेटेड बाय द सोनार स्कॅनर. तर ह्या काही बेसिक टर्म्स आहेत त्या तो स्टोअर करून ठेवणार इन द फॉर्म ऑफ की अँड व्हॅल्यू पेअर. कळलं. ठीक आहे. तर एकचा ऍक्च्युली डायग्राम कशा पद्धतीने असेल तर या पद्धतीने असेल. आर्किटेक्चर तुम्ही बोलू शकता, याला काय बोलू शकता, आर्किटेक्चर ऑफ युअर व्हॉट, SonarCube. ठीक आहे. माझ्याकडे आहे का एक्स्ट्राचा, जर मी करून ठेवला असेल तर असणार. इझी वेने त्याचे काही पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स SonarCubeचे. तर येस, हा सेम पॉइंट्स आहेत जे आपण आता डिस्कस केलेले आहेत, आणखी काही एक्स्ट्रा नाही आहे. आणि देन डायरेक्टली इन्स्टॉलेशनचा पोर्शन आहे, त्याआधी आपण काय करू, याचा आर्किटेक्चर समजून घेऊ इथे. ठीक आहे. तर किती कंपोनेंट्स आहेत, 4 मेजर कंपोनेंट्स. तर यामध्ये बघा, सर्वात आधी युजर इंटरफेस इथे दिसेल तुम्हाला लेफ्ट हँड साइडला. ठीक आहे. SonarCube कसं काम करतं, यामध्ये इम्पॉर्टंट टर्म अशी आहे, सोनार स्कॅनर. इम्पॉर्टंट टर्म काय आहे, सोनार स्कॅनर. तुमचा एक इन्स्टन्स असेल तरी तो सोनार स्कॅनर असणार. तुमचा लोड बॅलेन्सर जरी लागला असेल आणि मल्टिपल इन्स्टन्सेस असेल तरी तो सोनार स्कॅनर असणार. सोनार स्कॅनरचं काम काय आहे, तुमच्या इन्स्टन्स वरून डेटा कॅप्चर करणे, तुमच्या सोर्स कोड मधून डेटा कॅप्चर करणे, आणि देन तो डेटा कुणाला पाठवणार, सोनार सर्व्हरला पाठवणार. कुणाला पाठवणार, सोनार सर्व्हरला. तर टर्म्स थोड्याशा लक्षात घ्या इथे. ठीक आहे. थोडे टर्म्स अंडरस्टूड करून घ्या. एक इम्पॉर्टंट टर्म राहणार इथे सोनार स्कॅनर वाली टर्म. हे काय करणार, पॅकेज जो असेल तुमचा, पॅकेजला कॅप्चर करणार आणि देन पाठवणार कुणाकडे, सोनार सर्व्हर कडे. ठीक आहे. HTTP प्रोटोकॉल थ्रू. कोणत्या प्रोटोकॉल थ्रू, HTTP प्रोटोकॉल थ्रू. हा ठीक आहे. सोनार स्कॅनर समजलं. देन त्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसेल सोनार सर्व्हर. काय आहे, सोनार सर्व्हर. सोनार सर्व्हर मध्ये आता काय काय अवेलेबल असणार ते बघू आपण. तर सोनार सर्व्हर मध्ये सर्वात आधी हा बघा इथे दिसतंय सोनार, देन त्यानंतर कम्प्यूट इंजिन, आणि देन वेब सर्व्हर. वेब मीन्स आपला जो आपण ऍक्सेस घेतो HTTP थ्रू ते. तर इथे टर्म्स दिसेल तुम्हाला, डेटा रिसिव्ह केला जातो सोनार स्कॅनर कडनं, देन तो प्रोसेस. वेब मीन्स तुम्हाला असं कन्सिडर करा फ्रंट एंड. काय असला पाहिजे, फ्रंट एंड. तो ऍक्च्युअली रिसिव्ह करतो डेटा. क्लिअर. अँड देन तो पाठवणार कुणाकडे, कम्प्यूट इंजिन कडे फॉर प्रोसेसिंग पर्पज. सर्च इंजिन असेल इथे, इलास्टिक सर्चचं क्लस्टर इथे सेपरेटली दाखवलेलं आहे. याच्या आधी जी डायग्राम होती ना ती थोडी इझी होती. आता हे यांनी थोडंसं डायग्राम चेंज केलेली दिसते मला. आधीची डायग्राम छान होती.
ओके, तर येस, सिस्टम प्रॉपर्टीज वगैरे इथे असेल कॉन्फिगर्ड, आणि त्यानंतर कम्प्युट इंजिन काय करणार, त्याला प्रोसेस करायला सुरुवात करणार. इलास्टिक सर्चचं काम तर इलास्टिक सर्च करेलच. मॉनिटर, स्टार्ट, मॉनिटर्स अँड स्टॉप्स, पूर्ण प्रोसेसला तो कशा पद्धतीने हँडल करणार आहे ते इलास्टिक सर्च इंजिन काम करेल त्यावर. ठीक आहे. देन कम्प्युट इंजिन नंतर इंजिन जे प्रोसेस करणार आहे आणि इथे जे काही पूर्ण इन्फॉर्मेशन होणार आहे, वर्क होणार आहे, त्या रिलेटेड पूर्ण डेटा की अँड व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये कुठे सेव्ह होणार, सोनारक्यूब डेटाबेस मध्ये. तर येथे खाली त्यांनी इन्फॉर्मेशन दिली असेल, प्रत्येक टर्मची इन्फॉर्मेशन याने द्यायला पाहिजे होती, बट ठीक आहे, वरती लिहिलेलं आहे यांनी, मॅनेज अँड इंडेक्स कॉपी ऑफ द डेटाबेस. ठीक आहे, इंडेक्स कॉपी ऑफ डेटाबेस, ज्यामध्ये तो सर्च इंजिन काम करणार. सर्च इंजिन कोणतं असेल, इलास्टिक सर्च. ठीक आहे. त्यानंतर कम्प्युट इंजिन काय करणार आहे, तर प्रोसेसिंग कोड अनालिसिस अँड रिपोर्ट्स अँड सेव्हिंग देम इनटू द सोनारक्यूब सर्व्हर डेटाबेस. तर इथे वरतीच लिहिलेलं आहे त्यांनी, म्हणून खाली दिलेलं नाहीये. हा चेंज करत असतो डेटा डॉक्युमेंटेशन्सला, तर काही ना काही चेंजेस तुम्हाला दिसत राहतात जेव्हा पण तुम्ही त्याला ओपन करणार. आधी हे पूर्ण इन्फॉर्मेशन वन बाय वन खाली लाईन बाय लाईन लिहिलेली दिसायची मला, जे की आता नाही दिसत. ठीक आहे. तर छोटासा इन्फो समजला यामध्ये काय होणार आहे. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते यामध्ये, एक इलास्टिक सर्च असतो, कम्प्युट इंजिन असेल, डेटाबेस असेल, फ्रंट एंड असेल, आणि देन त्याचा सोनार स्कॅनर असेल. ह्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. सोनार स्कॅनर काय करतो, डेटा कॅप्चर करतो, पाठवणार कुणाकडे, सोनार सर्व्हर कडे. सोनार सर्व्हर मध्ये हे सारे कंपोनंट्स असतात. हा तुमचा युजर कन्सिडर करा, सोनार युजर, ज्याला ऍक्सेस आहे ह्या सगळ्या टर्म्स वर ऍक्सेस करण्याचा, वर्क करण्याचा. क्लिअर. देन त्यानंतर फ्रंट एंड, जो डेटा रिसिव्ह करणार, पाठवणार कुणाकडे, कम्प्युट इंजिन कडे प्रोसेसिंग साठी. सर्च इंजिन काय करतो, तर सर्चिंग करतो, डेटा व्हॅलिडेट करतो. देन त्यानंतर जे काही प्रोसेस होत आहे की अँड व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये कुठे जाणार, सोनारक्यूब डेटाबेस मध्ये. तर ह्या सगळ्या टर्म्स जेव्हा तुम्ही क्रिएट करणार तेव्हा तुमचं ऍक्च्युअल सोनारक्यूब रन होणार. कळलं का. तेव्हा तुमचं ऍक्च्युअल सोनारक्यूब वर्क होणार. कळलं. तर ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला करायचे आहेत, तेव्हा कुठे आपला एक सोनारक्यूब सर्व्हर इन्स्टॉलेशन होईल. तर इथे तुम्हाला प्रोसेस दिलेली आहे, इन्स्टॉलिंग डेटाबेस. तर डेटाबेस तुम्ही कुठलाही घेऊ शकता. डेटाबेस रिक्वायरमेंट काय असली पाहिजे, पोस्टग्रेस तुम्ही घेऊ शकता, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर घेऊ शकता फॉर डेटाबेस पर्पज, ओरॅकल H2 यांनी इथे दिलेली. ठीक आहे. तर आपण यूज करणार आहोत पोस्टग्रेस. काय यूज करणार आहोत, पोस्टग्रेस फॉर द डेटाबेस पर्पज. तर यांनी इथे पूर्ण प्रोसेस दिलेली आहे, कसं काम करणार ते. प्रत्येक डेटाबेस साठी यांनी काही ना काही दिलेलं असणार इथे. ठीक आहे. सर्व्हर होस्ट रिक्वायरमेंट मध्ये काय दिलेलं आहे ते बघू आपण. लिनक्स असला पाहिजे. ठीक आहे. हार्डवेअर रिक्वायरमेंट दिलेली आहे. हार्डवेअर रिक्वायरमेंट आपल्याला इम्पॉर्टंट असणार. जेव्हा आपण एक इन्स्टन्स क्रिएट करणार तेव्हा हार्डवेअर रिक्वायरमेंट आपल्याला या पद्धतीने घ्यावी लागेल. तर काय बोलतोय हा, रॅम फॉर स्मॉल साठी 4 GB आणि मेजर प्रोजेक्ट साठी 16 GB पर्यंत रॅम घ्यावी लागेल. प्रोसेसर येस 4 GB आहे तर 2 कोर असायलाच पाहिजे. 30 GB चा स्टोरेज असला पाहिजे. ही हार्डवेअर रिक्वायरमेंट असेल याची. सॉफ्टवेअर मध्ये ब्राउझर आपल्याकडे यापैकी कुठला ना कुठला ब्राउझर आपण यूज करू शकतो आहे. मोझिला, मायक्रोसॉफ्ट एज अँड गुगल क्रोम. सो आपण आपलं ऑलरेडी गुगल क्रोम चालू आहे, आपण ते आरामात यूज करू शकतो. आणि वन मोर थिंग काय पाहिजे, जावा 17 or 21. ठीक आहे. ओके. तर आपल्याला समजलं प्री रिक्विजिशन काय आहे.
तर यानुसार आता एक आपण काय करणार, एक इन्स्टन्स क्रिएट करणार, त्यामध्ये जावा इन्स्टॉल करणार अँड देन सोनार सर्व्हरचे पूर्ण कंपोनंट्स इन्स्टॉल करणार, प्रिपेअर करणार आणि देन ऍक्च्युअल आपला एक सर्व्हर क्रिएट होणार, सोनार सर्व्हर. इझी आहे, थोडं ट्रिकी वाटेल तुम्हाला स्टार्टिंगला, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, होऊन जाईल. ठीक आहे. काय काय घडलं यातनं तुम्हाला ते सांगा. काय काय घडलेलं आहे. सोनार क्यूब सर्वात आधी तर टेस्टिंग टूल आहे, कोड क्वालिटी अनालिसिस टूल. ठीक आहे. त्यानंतर कशासाठी कोणते कोणते कॉम्पोनंट्स, मेजर कॉम्पोनंट्स, वेब सर्व्हर, कम्प्युट इंजिन, डेटाबेस आणि सोनार स्कॅनर. ठीक आहे. हे सगळे टर्म्स एक साथ काम करणार तेव्हाच आपला एक सोनार क्यूब सर्व्हर काम करतोय असं आपण कन्सिडर करणार. ठीक आहे. हार्डवेअर रिक्वायरमेंट काय पाहिजे याला. हार्डवेअर रिक्वायर्ड पाहिजे मिनिमम 4GB रॅम अँड 2 कोर CPU. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, आपण 4GB रॅम मध्ये इनफ होईल आपल्याला. ठीक आहे. आणखी काही दिलेलं आहे का इथे. प्री इन्स्टॉलेशन स्टेप्स ऑन लिनक्स. ओके. तर काही प्री रिक्विजिशन्स ज्याची गरज आहे. ओके. यांची गरज असेल आपल्याला लिनक्स मध्ये काही कॉन्फिगरेशन करावी लागेल कर्नल बेस. ठीक आहे. कर्नल बेस काही कॉन्फिगरेशन करावी लागेल, तर ही ते दिलेली आहे. ह्या कॉन्फिगरेशन्स आपण ऍड करणार. ठीक आहे. आणखी काही आहे का. कशासाठी करतोय तर इलास्टिक सर्चसाठी. ठीक आहे. तर लिनक्स बेस मध्ये आपण थोड्याफार चेंजेस करणार सिस्टम मध्ये लिनक्स साठी, जर आपण लिनक्स यूज करतोय तर. आणखी येस दॅट्स इट. सो सिंपल. आता आपण काय करणार, सर्व्हर कंपोनंट्स हे सगळे वन बाय वन इन्स्टॉल करू. सो तुम्हाला इथून करता येईल. इन्स्टॉलिंग डेटाबेस वगैरे दिलेलं आहे, बाकी टर्म्स पण तुम्हाला इथे मिळून जातील. बट येस फॉर यू मी काय केलं आहे, सेपरेट एक डॉक्युमेंटेशन बनवलेलं आहे स्वतःचा इझी फॉर्मॅट मध्ये. काय काय करणार आहोत ते इथे फक्त लक्ष द्या. ठीक आहे. सो सर्वात आधी काय करावं लागतं आपल्याला, इन्स्टॉल जावा. बट येस आपल्याला इन्स्टन्स आधी क्रिएट करावं लागेल स्पेसिफिक हार्डवेअर रिक्वायरमेंट सोबत. सो क्रिएट इन्स्टन्स. ऑनलाईन मध्ये आलाय का लक्षात. एवढं एकदम नॉर्मल थिंग्स आहेत ज्या आपण सोनार क्यूबच्या ऍक्सेस करणार. हा ठीक आहे. सो एक इन्स्टन्स लॉन्च करू आपण. सोनार सर्व्हर. सोनार सर्व्हर. देन त्यानंतर इथे उबंतू घेऊ आपण. हा एक स्टँड अलोन इन्स्टन्स आपण क्रिएट करतोय सोनार साठी. ठीक आहे. सेम की पेअर असेल आपली. देन त्यानंतर नेटवर्क्स मध्ये एडिट आपल्याला काही करायचं नाही आहे. MySG आपण इथे घेऊन टाकू. स्टोरेज किती पाहिजे, 30GB. आपण इन्स्टन्स टाईप सिलेक्ट केला का 4GB वाला नाही. मग सांगत नाही तुम्ही लोक, कसं होईल. सांगावं तर लागेल तुम्हाला. इन्स्टन्स टाईप कोणता पाहिजे, 4GB 2 कोर CPU. तर हा दिसतोय इथे, आपण हा यूज करणार. ठीक आहे. ओके. देन त्यानंतर नथिंग एल्स. 30GB दिलेला आहे आपण. ओके. उबंतू घेतोय आणि देन त्यानंतर लॉन्च.
ठीक आहे. तर वन बाय वन एक एक करून आपण इन्स्टॉलेशन करू. सो टेक एन SSH. कसं घेतात SSH? SSH कसं घ्यायचं सांगा लवकर. SSH -i ID_RSA Ubuntu @IP address. ठीक आहे. sudo -i वर जातोय मी लगेच आणि इथे आपण आता वन बाय वन इन्स्टॉलेशन करणार. कशाचं? SonarQube साठी. तर मी इथे यूज करतोय Java 17. ठीक आहे. कारण ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही माझी Java 17 साठी मी बनवून ठेवलेली आहे. जर Java 21 यूज करायचं असेल तर तुम्ही तो पण यूज करून बघू शकताय. ठीक आहे. बट त्यानुसार मग तुम्हाला काही चेंजेस पण करावे लागतील, तर ते तुम्हाला बाकी डॉक्युमेंटेशन यूज करून करावे लागतील. क्लिअर आहे? ओके. सो सिंपल. सर्वात आधी अपडेट बटन बंद करून या. इथे प्लग लागलाय, बटन चालू आहे, बटन बंद कर, प्लग काढून टाक. सो Java 17 इन्स्टॉलेशन. आणि अशी डॉक्युमेंट्स तुम्ही पण बनवून ठेवा. मी भरपूरदा सांगितलेलं आहे तुम्हाला. मी हा डॉक्युमेंट इन्स्टॉलेशनसाठी बनवलाय. का बरं? तुम्हाला इझी व्हायला पाहिजे. नाहीतर पूर्ण डॉक्युमेंटेशन छेडत बसावं लागले असतं आपल्याला. हां, डेटाबेस इकडे, इलास्टिसर्च तिकडे, अशा भरपूर साऱ्या टर्म्स वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशन्समध्ये असतात. त्याला एकत्र करून एक डॉक्युमेंट बनवणे हे तुमचा मेन टास्क असतो. कळलं का? ऑर्गनायझेशनमध्ये पण सेम तुम्हाला हेच करावं लागेल. मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं आहे. 5 ते 10 डॉक्युमेंट्स मी स्वतः क्रिएट केले. आयडिया आहे ना? तुम्ही स्वतःची डॉक्युमेंटेशन्स क्रिएट करून ठेवा. जे काही इश्यूज आहेत ते पण मेन्शन करायची, त्याला रिझोल्युशन काय दिलं ते पण मेन्शन करायचं. म्हणजे तुम्हाला आयडिया असते की हा इश्यू येतो आणि त्याचं सोल्युशन काय आहे. ठीक आहे. ओके. सो Java 17 इन्स्टॉलेशन झालंय आपलं. काय करणार आता आपण? रिपॉझिटरी सेटअप करणार. कशाची? PostgreSQL. सी, मी तुम्हाला बोललोय काय यूज करणार आपण? Postgres डेटाबेस. तो त्याची रिपॉझिटरी. आता ही सर रिपॉझिटरी कुठून मिळणार? डॉक्युमेंटेशन आहे पोस्टग्रेसचे, तिथून तुम्ही घेऊ शकता. ओके, डन. त्यानंतर पोस्टग्रेस इन्स्टॉलेशन. त्यानंतर इनेबल PostgreSQL. डन. स्टार्ट. सर्वात आधी आपण डेटाबेसची क्वेरी हे करतोय, इन्स्टॉलेशन करतोय. पोस्टग्रेस स्टार्ट झाल्यानंतर पोस्टग्रेसचा स्टेटस तुम्ही बघू शकता इथेच. सी, ऍक्टिव्ह दिसतोय. तर PostgreSQL आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे. व्हेरी गुड. नाव काय असते? पोस्टग्रेस जेव्हा पण आपण यूज करतो त्यासाठी एक सेपरेट युजर बनवला जातो. पोस्टग्रेस साठी काय केलं जातं? एक सेपरेट युजर क्रिएट केला जातो आणि त्याला, त्या युजरला सगळी ओनरशिप दिली जाते. आता ह्या सगळ्या टर्म्स लिनक्सवरचे आहेत. तुम्हाला ते रिकॉल व्हायला पाहिजे की एक युजर आपण कसा क्रिएट करणार आणि त्या युजरला आपण काही डायरेक्टरीज आहे त्याचा ओनर कसा बनवणार.
कोणत्या कमांड यूज होतात? होतं ना, आहे का आयडिया? हा, तर हे लिनक्स लेवलच्या कमांड्स तुम्हाला मी सांगायला पाहिजे असं नाही, ठीक आहे. सो sudo passwd पासवर्ड नाही द्यायची आपल्याला, ठीक आहे. अच्छा, ठीक आहे, एक पासवर्ड देऊ आपण, admin@123 admin@123 परफेक्ट, ठीक आहे. त्यानंतर sudo युजरने लॉग इन करू. पोस्टग्रेस युजर क्रिएट झाला आपला विथ पासवर्ड. आलोय आपण पोस्टग्रेस युजरने, दिसतंय इथे पोस्टग्रेस, ठीक आहे. त्यानंतर अगेन एक युजर क्रिएट करायचं आहे. कशासाठी? तर अख्ख्या सोनारवर काम करण्यासाठी, ठीक आहे. डेटाबेस मध्ये एक आपण डेटाबेस क्रिएट करणार सोनार नावाने, आणि युजर पण आपला असला पाहिजे सोनार नावाने, ठीक आहे. नाव तुम्ही चेंज करू शकता, बट कसं आहे ते कम्युनिकेशन व्यवस्थित करू शकला पाहिजे, कन्फ्युजन नको, त्यासाठी मी काय करतोय, डेटाबेस पण मी काय करणार सोनार नावाने ठेवणार आणि युजर पण काय करणार सेम नावाने ठेवणार, ठीक आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही. इथे युजर होतोय कोणता, क्रिएट सोनार नावाने युजर क्रिएट होतोय, ठीक आहे. आणि ह्या सोनार युजरला डेटाबेसवर, पोस्टग्रेस डेटाबेसवर काम करण्याच्या परमिशन्स द्यावा लागेल आपल्याला, कळलं का? सर्वात आधी आपण पूर्ण डेटाबेसची सेटिंग करतो इथे, क्लिअर. देन पोस्टग्रेसवर वर्क करायचं असेल तर ही कमांड असते psql. काय असते? psql कमांड आपण यूज करणार. आणि पोस्टग्रेस डेटाबेसच्या आतमध्ये आलोय आता आपण, पोस्टग्रेस डेटाबेसच्या आतमध्ये आलोय, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला एंट्री करायची असते, जो आपण आता युजर बनवलाय ना सोनार, तो युजर आणि त्याचा पासवर्ड. क्लिअर आहे? हा, तर डेटाबेसच्या आतमध्ये आलोय आपण. त्या डेटाबेससाठी एक युजर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, डेटाबेसवर आपण असंही कसंही ऍक्सेस करू शकत नाही. प्रॉपरली एक युजर आणि आयडी पासवर्ड रिक्वायरमेंट असते, तर ते आपण इथे क्रिएट करतोय. सॉरी, युअर पासवर्ड चेंज करायचं आहे इथे आपल्याला. admin@123 लिहिणार इथे, ठीक आहे. पासवर्ड टाकलाय मी admin@123. तुम्हाला जो वाटते तो तुम्ही टाका. तर कमांड एक्झिक्यूट झाली आहे, अल्टर रोल, ठीक आहे. देन त्यानंतर डेटाबेस, क्रिएट डेटाबेस. काय करतोय आपण इथे? क्रिएट डेटाबेस सोनार क्यूब या नावाने, आणि ओनर कोण असेल? सोनार हा युजर जो की आपण आता क्रिएट केलाय. कळलं? कमांड इझिली अंडरस्टँडेबल आहे. डेटाबेस क्रिएट झालाय. त्यानंतर ह्या सोनार सर्व्हर, सोनार युजरला या सोनार क्यूब डेटाबेसवर फुल परमिशन द्यायची. सो काय करतोय? ग्रांट ऑल प्रिव्हिलेजेस ऑन डेटाबेस सोनार क्यूब. जे लिहिलंय इझिली अंडरस्टँडेबल आहे, आणि तीच कमांड सुद्धा आहे, इझिली अंडरस्टँडेबल, आणि कमांड पण तेच. ग्रांट कमांड असंच लिहायचं आहे आपल्याला, ग्रांट ऑल परमिशन प्रिव्हिलेजेस. हा टेक्स्ट मेसेज काय होत आहे? ठीक आहे, तर प्रिव्हिलेज दिले आहे. आणि डेटाबेसच्या बाहेर निघायचं असेल, पोस्टग्रेसच्या बाहेर निघायचं असेल, तर सिंपल काय करतो आपण? /q यूज करणार. आपण पोस्टग्रेस डेटाबेसच्या बाहेर आलो आहे, पोस्टग्रेस नावाचा युजर आहे तिथे, ठीक आहे. डाऊन
येस, एक्झिट करू आपण इथनं, युजर मधून बाहेर निघू, आपण आपल्या रूट युजर वर आलोय. क्लिअर. नाव सोनार क्यूबचा पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल आणि हा असतो झिप फॉर्मॅट मध्ये. ओके. सोनार क्यूबचा पॅकेज तुम्ही डाउनलोड करण्यासाठी अगेन तुम्हाला डॉक्युमेंटेशन वर जावं लागेल, डाउनलोड वाल्या सेक्शन मध्ये जावं लागेल आणि डाउनलोड वाल्या सेक्शन मधून तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिटी डेव्हलपर, एंटरप्राइज अँड डेटा सेंटर 4 एडिशन्स आहेत तिथे. सोनार क्यूब यूज करायचं असेल तर 4 एडिशन्स आहेत, बट आपण यूज करतोय काय, कम्युनिटी वाला. डाउनलोड वर क्लिक केलं आपण, राईट क्लिक, कॉपी लिंक आणि तुम्हाला कॉपी मिळून जाईल. पॅकेजचं नाव नाही आलं यामध्ये, ओके. सध्या सोनार क्यूबचा 26 नंबरचा पॅकेज चालू आहे, तो इथे डाउनलोड करायला देतोय. पण ठीक आहे, आपल्याला ते लिंक कुठून भेटतं, स्टक झालेलं दिसत आहे. इंटरनेटला काय झालं, हा ठीक आहे. इथे बघा पॅकेज तर आलेलं आहे इथपर्यंत आणि आपली लिंक कशा पद्धतीने आहे ते चेक करू एकदा. सोनार डिस्ट्रीब्युशन बायनरीज मध्ये जाऊन घ्यावं लागेल. बायनरी सोनार क्यूब डिस्ट्रीब्युशन सोनार सर्व्हर डॉट झिप. ठीक आहे. तर हा जो बाकीचा टर्म आहे एवढा हा कट करून टाकायचा आणि एवढं ठेवायचं आहे आपल्याला फक्त झिप पर्यंत. कळलं. हा 26 नंबर आहे आणि मी यूज काय करतोय 9 नंबर 9 वाला वर्जन. तर ठीक आहे, माझं वर्जन कॉम्पॅटिबल आहे, मी हाच यूज करणार 9चा. तुम्ही न्यू वर्जन सोबत ट्राय करून बघा. तर इथे जर 26 ट्राय करताय तर ट्राय करा तुम्ही जावा 21 यूज करा. जावा 21 अँड सोनार क्यूबचं सर्व वर्जन कोणतं राहणार 26 असं ट्राय करा. ठीक आहे. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन बनवा, मला पण द्या. ओके. सो नाव मी 9th वर्जन घेतोय सोनार क्यूबचं. डाउनलोड सक्सेसफुल. अनझिप नाहीये आपल्याकडे, तर अनझिप आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. कारण पॅकेज आपण इन्स्टॉल केलंय तर त्याला अनझिप करावं लागतं, बरोबर ना. त्यानंतर पॅकेज आहे तो पॅकेज आपण कुठे मूव्ह करतोय /opt/सोनार क्यूब मध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नाव पॅकेजचं या पद्धतीने असेल, बट याला आपण रिनेम करतोय. ऍक्च्युली काय करतोय, रिनेम करतोय. कुठे, सोनार क्यूब या नावाने. आता हे पॅकेजचं नाव राहणार नाही. ठीक आहे, वर्जन राहणार नाही तिथे.
डन. देन त्यानंतर येस, आता लिनक्स मध्ये एक सोनार नावाचा युजर जो की सोनार क्यूब वर या डायरेक्टरीवर काम करेल. आता हे लक्षात घ्या, डेटाबेस मध्ये आपण सोनार नावाचा एक युजर बनवलेला आहे डेटाबेसवर काम करण्यासाठी, बरोबर. आणि आता अगेन आपल्याला एक युजर क्रिएट करायचं आहे लिनक्स मशीन मध्ये, कशासाठी, या सोनार डायरेक्टरीवर काम करण्यासाठी. कळलं का? हा सोनार क्यूबचा पॅकेज आहे, इथे काम करणारा एक युजर असेल सोनार नावानेच, आणि डेटाबेस मध्ये काम करणाऱ्या युजरचं नाव पण काय, सोनारच आहे. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही, नाही तसं सोनार दोनदा कसा आला. हा इथे काम करेल सोनार पॅकेजवर आणि तो तिथे काम करेल डेटाबेसच्या आतमध्ये. व्हेरी गुड. असं कन्सिडर करा की एकच युजर आहे, दोन ठिकाणी काम करणार. ठीक आहे, डन. देन त्यानंतर या सोनार युजरला काय देतोय आपण, फुल परमिशन ग्रांट करतोय. सी, युजर अँड ग्रुप लेवल परमिशन देतोय. कुणासाठी, आर का दिलेला आहे, पॅरेंटल रिकर्सिव्ह म्हणतात त्याला. सोनार क्यूबच्या आतमध्ये जेवढ्या पण डायरेक्टरीज असेल सगळ्यांवर ते सोनार फॉरवर्ड होणार. कळतंय का? ऑनलाईन मध्ये येतोय का आवाज? इन्स्टॉलेशन करतोय आपण. व्हेरी गुड. ठीक आहे, तर एक युजर झाला क्रिएट, आणि त्यानंतर आपण काय करतोय, त्या युजरला या डायरेक्टरीचा पूर्ण ऍक्सेस देतोय. युजर प्लस ग्रुप लेवल कमांड माहिती असेल तुम्हाला या. त्यानंतर सिंपल आपण काय करणार, सोनार डॉट प्रॉपर्टी कॉन्फिगर करणार आणि याला सांगणार की डेटाबेस कुठे आहे आणि डेटाबेसवर काम करणारा युजर कोणता आहे आणि त्याचा पासवर्ड कोणता आहे. कळलं का? ह्या डायग्रामला लक्षात घ्या. डायग्राम कुठे ती, इथे. तर आपण काय केलंय, हा पूर्ण सोनार सर्व्हर कॉन्फिगर करतोय एका पॅकेज मध्ये. ठीक आहे, डेटाबेस आपण सेपरेट इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे, तर हे दोघांची कम्युनिकेशन करावं लागेल ना. सोनार सर्व्हरला डेटाबेस कडे काम करायचं आहे, तर त्याला काम करण्यासाठी युजर आयडी पासवर्ड लागणार की नाही, कॉन्फिगरेशन लागणार ना. त्याशिवाय तो डेटाबेस सोबत कम्युनिकेट करू शकणार का, नाही. तर तेच आपण इथे करणार आहोत बघा. आणि ते पूर्ण कॉन्फिगरेशन कुठे लिहितो आपण, तर सोनार डॉट प्रॉपर्टीज मध्ये. सोनार डॉट प्रॉपर्टीज मध्ये आपण काय लिहिणार, तर डेटाबेस आणि डेटाबेसवर काम करणारा युजरचा आयडी पासवर्ड. कळलं? तेव्हाच सोनार सर्व्हर डेटाबेस सोबत कनेक्ट राहणार. क्लिअर? सो हे करून घेऊ आपण. फाईल ओपन झाली आहे. फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर सोनार क्यूब ह्या दोन लाईन्स ऍड करायच्या इथे. सी, इथे दिसेल तुम्हाला डेटाबेस. हा बघा, ह्या दिसेल दोन लाईन्स, यांना अनकमेंट करू आपण. आणि आता आपल्याला इथे युजर कोणता होता डेटाबेस साठी, सोनार. व्हेरी गुड. आणि पासवर्ड काय ठेवला होता, admin@123. बस, व्हेरी गुड. आणखी एक आपल्याला सोनार क्यूबचा URL द्यायचा लागेल ना, सॉरी डेटाबेस कुठे आहे ते सांगायला लागेल ना. तर डेटाबेस कुठे आहे, तर डेटाबेसचा URL द्यायचा आपल्याला. सोनार .jdbc.url म्हणजेच डेटाबेसचा URL इथे ऍड होतोय. कुठे आहे, तर PostgreSQL इथेच, याच सिस्टम मध्ये लोकल होस्ट. आणि पोस्टग्रेसचा पोर्ट नंबर काय असतो, 5432. आणि डेटाबेसचं नाव काय दिलेलं आहे आपण, सोनार क्यूब. डेटाबेसचं नाव काय दिलंय, सोनार क्यूब. कळलं? कन्फ्युज व्हायचं नाही. पोस्टग्रेसच्या आतमध्ये डेटाबेस बनलेला आहे कोणता, सोनार क्यूब. त्याला ऍक्सेस कोण करणार, सोनार नावाचा युजर आयडी पासवर्ड सोबत. ठीक आहे, गुड.
तर एवढं झालंय आपलं कॉन्फिगरेशन. एंटर, डन. देन आताच तुम्हाला मी दाखवलं होतं की लिनक्स लेवलवर थोडीफार कॉन्फिगरेशन करावी लागेल. लिनक्स जर आपण यूज करतोय ऑन लिनक्स सिस्टम, काय करावं लागेल आपल्याला, लिनक्स मध्ये थोडी कॉन्फिगरेशन करावी लागेल या टर्म्स, राईट. तर ह्या टर्म्स पण आपल्याला ऍड करायचे आहे लिनक्सच्या बेस कर्नल कॉन्फिगरेशन मध्ये. सी हिअर दिसतंय, बट हे कुठे राहणार, systemctl.config मध्ये. तर ते पण करून घेऊ आपण. एंटर आणि देन ह्या सगळ्या व्हॅल्यूज तिथे ऍड करणार, ज्या की तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये मिळून जातात. सी थोडाफार व्हॅल्यू चेंज असेल कारण माझं व्हर्जन पुराण होतं, आता न्यू व्हर्जन आहे तो व्हॅल्यूज चेंज असणार. ठीक आहे, तर मी काही करत नाहीये, मी डायरेक्टली इकडे येऊन इथे पेस्ट करतोय, सेव्ह करतो. क्लिअर, लिनक्स मध्ये कॉन्फिगरेशन ऍड झाली आहे. आता टर्म आहे की सोनार क्यूबला स्टार्ट करा. सगळी कॉन्फिगरेशन झाली आहे. डेटाबेस आपण बनवलेला आहे, डेटाबेस मध्ये सोनार क्यूब नावाचा डेटाबेस आहे, एक सोनार युजर आहे, तो त्या डेटाबेसला एक्सेस करणार. बाहेर एक सोनार नावाचा युजर आहे, बाहेरचा जो युजर आहे तो कुठे काम करणार, सोनार सर्व्हरवर काम करणार, जो आपण पॅकेज इन्स्टॉल केला. ठीक आहे, एक सोनार डॉट प्रॉपर्टीज फाईल आहे ज्यामध्ये आपण दोघांचं सोनार सर्व्हरला सांगितलंय डेटाबेस सोबत कम्युनिकेट व्हायला, ज्यामध्ये आयडी पासवर्ड दिला. क्लिअर ना, स्टेप बाय स्टेप जातोय आपण, काही कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. आणि हे कशासाठी पाहिजे, आता हे पाहिजे आपल्या लिनक्स मध्ये कॉन्फिगरेशन साठी कर्नल लेवलवर. नाव सोनार क्यूबला स्टार्ट करायचं. सोनार क्यूबला काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. तर स्टार्ट करण्यासाठी आपण एक फाईल क्रिएट करणार. फाईल क्रिएट करणार सोनार क्यूबला स्टार्ट करण्यासाठी. ही फाईल म्हणजे कुठे असेल तर तुमच्या सिस्टम डी मध्ये. कुठे असणार, सिस्टम डी मध्ये. सिस्टम्स मध्ये काय नाव ठेवणार आपण फाईलचं, सोनार डॉट सर्व्हिस. त्यानंतर इथे आपण हा कंटेंट ऍड करणार. क्लिअर आहे, बघा डिस्क्रिप्शन देतोय सोनार सर्व्हर. ठीक आहे, आफ्टर ह्या सगळ्या टर्म्स, ही जी फाईल आहे ही फाईल तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल. करणार काय आहोत आपण इथे, तर याला सांगणार एक्सेस करणारा युजर कोण आहे, एक्सेस करणारा ग्रुप कोण आहे. ठीक आहे, देन काय एक्सेस करणार, स्टार्ट करायचं आहे त्याला, तर सोनार डॉट एस एच ला स्टार्ट, सोनार डॉट एस एच ला स्टॉप. ठीक आहे, आणि हे जे टर्म्स आहेत ह्या बाकीचे टर्म्स ऍज इट इज असेल, काय प्रॉब्लेम घ्यायची गरज नाही. क्लिअर, तर फक्त आपण इथे देतो युजर. ह्या 4 टर्म्स आपल्याला आवश्यक आहे. बघा सोनार युजर बनलाय ना, सोनार युजर ग्रुप पण सेम तोच असणार. कुठे काम करणार, या 2 टर्म्सला स्टार्ट आणि स्टॉप करणार. ठीक आहे, तर फाईल क्रिएट करायची कुठे, सिस्टम डी मध्ये. कळलं का, नाहीतर काय करावं लागेल, आपण जर हे फाईल क्रिएट नाही केली, ही सर्व्हिस फाईल म्हणतात त्याला. सोनार क्यूबला स्टार्ट करण्यासाठी आपण एक डीमन प्रोसेस क्रिएट करतोय. काय करतोय, डीमन प्रोसेस सोनार डॉट सर्व्हिस नावाने. सो सिंपल मी याला कॉपी करतोय, इकडे येणार, एंटर करणार आणि हा अख्खा कंटेंट तिथे कॉपी करणार. कंटेंट समजलं काय आहे हा, ठीक आहे. कंट्रोल एक्स, व्हेरी गुड. बाकी ह्या टर्म्स तर तुम्हाला माहिती आहे, स्टार्ट करणे स्टॉप करण्याच्या कमांड्स माहिती आहे की नाही. जर सगळ्या टर्म्स आपल्या व्यवस्थित काम केल्या तर सोनार क्यूब आपल्याला स्टेटस काय दिसेल, ऍक्टिव्ह दिसेल.
परफेक्ट झालाय. म्हणजेच डेटाबेस सोबत कम्युनिकेशन प्रॉपर होतोय आणि सगळ्या टर्म्स त्याने व्यवस्थित घेतलेल्या आहेत. ठीक आहे. ओके. बघा, systemctl start ही कमांड तुम्ही चालवू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही अशी फाईल बनवणार नाही. काय करावं लागेल, मॅन्युअली तुम्हाला या लोकेशनला जावं लागेल, बिन मध्ये, लिनक्स मध्ये, sonar.sh मध्ये या लोकेशन वर जावं लागेल आणि देन तुम्हाला इथे स्टार्ट ही बटन क्लिक करावी लागेल. बटन मीन्स टाईप करावं लागेल. ठीक आहे. मॅन्युअली तुम्ही प्रोसेस करणं परवडणार की डायरेक्टली या फाईल मध्ये कंटेंट ऍड करून तुम्ही स्टार्ट अँड स्टॉप करू शकता systemctl. हे परवडतं ना. ठीक आहे. अदरवाइज तुम्ही या लोकेशनला जाऊन स्टार्ट पण करू शकता. हा मॅन्युअल वे झाला. बट आपण काय केलोय, आपण काय करतोय, एक सिस्टम डी मध्ये फाईल क्रिएट करतोय sonar.service नावाने आणि देन आपण काय करणार, त्याला ऑटोमॅटिकली या कमांड थ्रू स्टार्ट स्टॉप करणार. तर हा बेनिफिट आहे. सो नाव आपला SonarCube सर्व्हरचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, ऍक्टिव्ह आहे. अँड देन याला ऍक्सेस कसं करायचं, तर सिंपल एक याचा आयपी ऍड्रेस घेणार इन्स्टन्सचा आयपी ऍड्रेस अँड देन तुम्ही इंटरनेट वरून त्याला ऍक्सेस करा. बट आता हा कोणत्या पोर्ट नंबरवर चालतो, 5432 हा पोस्टग्रेसचा पोर्ट नंबर. SonarCubeचा पोर्ट नंबर काय, SonarCubeचा पोर्ट नंबर आहे 9000. काय आहे, 9000. ठीक आहे. सगळ्या टर्म्स व्यवस्थित असेल तर आपण ऍक्सेस करू शकतो. 9000 आता इथे तर आपण मेन्शन करून टाकलाय, बट सिक्युरिटी ग्रुप मध्ये अवेलेबल आहे का, नाही. तर तो ऍड करणे आवश्यक असेल. तोपर्यंत ऍक्सेस मिळेल का, नाही मिळणार. सो एडिट इनबाउंड रोल, ऍड 9000. ठीक आहे. एनीवेअर, सेव्ह रोल. नाउ हिअर जस्ट रिफ्रेश इट and we will see our SonarCube. अच्छा, रिबूट नाही केला आपण, एक टर्म राहिली आपल्याला. सगळं अप्लाय करण्यासाठी रिबूट करावं लागेल. Great, it's loading. SonarCube is starting. तर सगळ्या टर्म्स तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचे आहेत. जसं पूर्ण फ्लो मी इथे तुम्हाला दाखवलाय त्याच फ्लोरने तुम्ही काम करून बघा. तुमचं पण SonarCube सर्व्हर इन्स्टॉलेशन सक्सेस होईल. ठीक आहे. आता हा लॉग इन आयडी पासवर्ड मागतोय. तर इथे बाय डिफॉल्ट एक लॉग इन असतो ऍडमिन आणि सेम ऍडमिन पासवर्ड. ठीक आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला हा काय बोलतोय, ऍडमिन आणि न्यू पासवर्ड टाका. न्यू पासवर्ड मध्ये आपण काय करणार,
कॅपिटल ADMIN@123 सेम तेच ठेवतोय जे आपण ऑलरेडी यूज करतोय. So now here we see the complete dashboard of our SonarQube server. Congratulations. ठीक आहे. सो आता यावर कसं काम करायचं ते बघू आपण नेक्स्ट स्टेजत. इन्स्टॉलेशन समजलं? काही कन्फ्युजन असेल तर आता विचारा. कन्फ्युजन काही ठेवायचं नाही. डॉक्युमेंट अगेन बघून घ्या. डॉक्युमेंट अगेन बघून घ्या एकदा. जावा 17 इन्स्टॉल करतोय. रिपॉझिटरीज पोस्टग्रेस. ठीक आहे. देन पोस्टग्रेस इन्स्टॉलेशन. पोस्टग्रेस स्टार्ट्स इनेबल अँड देन एक युजर बनणार पोस्टग्रेस नावाचा. पोस्टग्रेस नावाच्या युजरने लॉग इन करतोय. एक युजर क्रिएट करणार सोनार. कशासाठी? डेटाबेस साठी. देन अंदर जातोय मी डेटाबेसच्या आतमध्ये. देन त्यानंतर सोनार युजर जो क्रिएट करायचा आहे केलाय आपण. सोनार युजर जो क्रिएट केलाय त्या युजरला आपण काय देतोय? पासवर्ड असाइन करतोय. देन त्यानंतर एक डेटाबेस क्रिएट करणार सोनार क्यूब. त्याचा ओनर बनवणार सोनार युजरला. पूर्ण प्रिव्हिलेजेस देणार. बाहेर निघणार. झालं. डेटाबेसचं इथपर्यंत संपलं. ठीक आहे. सोनार क्यूब डेटाबेसवर काम करणार. देन बाहेर आपण काय करतोय? सोनार क्यूबचा पॅकेज इन्स्टॉल करतोय. पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर अनझिप केल्यानंतर आपण त्याला रिनेम करतोय सोनार क्यूबने. ठीक आहे. देन त्यानंतर एक युजर परत ऍड करणार आपण. कुठे? लिनक्स मशीन मध्ये सोनार नावाने. हा कुठे काम करणार? या डायरेक्टरीवर काम करणार. याचा आपण याला ओनर बनवून टाकणार. सी दिसतंय? देन त्यानंतर एक फाईल क्रिएट करतोय आपण सोनार डॉट प्रॉपर्टीज इनसाइड सोनार डॉट प्रॉपर्टीज मध्ये कॉन्फिगरेशन करणार. डेटाबेस कुठे आहे आणि त्याला युजर कोणता आहे ते देणार. ठीक आहे. देन त्यानंतर अगेन JDBC URL द्यावं लागेल आपल्याला. डेटाबेस आहे कुठे लोकेशन. देन त्यानंतर एक फाईल आपण क्रिएट केली आहे सोनार डॉट सर्व्हिस. कशासाठी? systemctl कमांड यूज करून सोनारला स्टार्ट आणि स्टॉप करण्यासाठी. त्यातला कंटेंट काय आहे? डिस्क्रिप्शन. आपले हे चार टर्म्स आपले इम्पॉर्टंट आहे. युजर असेल सोनार, ग्रुप असेल सोनार. आपण तोच बनवलेला आहे त्याला ऍक्सेस करण्यासाठी. अँड देन काय एक्झिक्यूट करणार ते? स्टार्ट करण्यासाठी सोनार डॉट sh आणि स्टॉप करण्यासाठी सोनार डॉट sh लाच. ठीक आहे. तुम्ही मॅन्युअली पण जाऊन स्टार्ट करू शकता. या लोकेशनला जावं लागेल आणि स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे. सोनार डॉट sh फाईलला. देन स्टार्ट स्टॉप करा. देन त्यानंतर लिनक्स लेवलवर थोडीशी कॉन्फिगरेशन करा. लिनक्स कर्नल लेवलवर. ठीक आहे. आणि सिम्पली रिबूट करून आपण काय करणार? याला ऍक्सेस करणार विथ द पोर्ट नंबर 9000. क्लिअर आहे? सो इन्स्टॉलेशन आपण आज बघितलेलं आहे. त्यावर वर्किंग आपण सुरू करूया नेक्स्ट स्टेजत. ओके. तो इथेच थांबतोय.